ज्याला झोए लाईफ म्हणतात. झोए लाईफचा अर्थ होतो देव सदृश्य जीवन. हे सेम हे जीवन आहे आदामामध्ये होतं. सेम आदामाने पाप केलं, देव सदृश्य जीवनाने आदामाला सोडलं. हे जीवन येशूमध्ये होतं. जर येशूवर पाप लादलं गेलं तर याच जीवनाने येशूला पण सोडून दिलं. आणि जर येशूला सोडून दिलं त्यावेळेस येशूची स्थिती अतिशय गंभीर झाली गेतसेमनी बागेमध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी ही प्रार्थना केली, म्हणजे मरणाची स्थिती त्याच्यावर होती. त्यावेळेस येशूने ही प्रार्थना केली, परमेश्वरा हे पित्या, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा होते. हा प्याला म्हणजे कोणता? तर गेतसेमनी बागेमध्ये जे मृत्यूचा अनुभव तो करत आहे ना, त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली की हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ. कारण की मी गेतसेमनी बागेमध्ये मरण्यासाठी आलो नाही, तर मला मरायचं आहे वधस्तंभावरती. जर तो गेतसेमनी बागेमध्ये मरण आला असतं तर कोणालाही कारण मिळालं नसतं. हालेलुया. समजतंय का? त्याला मृत्यू हवा होता, पण त्याला मृत्यू हवा होता तो वधस्तंभावरचा. कारण वधस्तंभावरच्या मृत्यूविषयी भविष्यवाणी झालेल्या होत्या. वधस्तंभावरच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं की वधस्तंभाचा मृत्यू घेण्यासाठी येशू आलेला होता. वधस्तंभाचा मृत्यू हे येशूचा उद्देश होता. आणि त्याच्यामुळे येशूने प्रार्थना केली की हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ. म्हणजे गेतसेमनी बागेमध्ये जे त्याच्याविषयी घडत होतं ना, ते टळण्यासाठी येशूने प्रार्थना केली, जेणेकरून तो वधस्तंभावर जाऊन मरण घेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरेच जण म्हणजे 99% लोकांचं समज असा असतो की हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ. एकाच्याविषयी बोललं गेलं तर वधस्तंभाचं मरण टाळण्याविषयी, पण तसं बिलकुल पण नाही. प्रेज द लॉर्ड. एकदा पेत्राने विरोध केला होता. येशूने भविष्यवाणी केली ना स्वतःच्या मृत्यूची, त्या पेत्राने विरोध केला की प्रभूजी तुमच्याविषयी असं घडूच नाही. त्या येशूला म्हटलं होता, अरे सैताना, कारण तू देवाच्या कामाला हालेलुया. अरे सैताना माझ्यापासून निघून जा. बरं, या ठिकाणामध्ये पेत्राने सांगितलं की असं होऊच नाही तुमच्याविषयी, पण येशूने त्याला धमकावलं त्या ठिकाणी. तर असं होणारच आहे. आणि येशूने स्वतः भविष्यवाणी केलं होतं. मग वधस्तंभाचं मरण टाळण्यासाठी येशू कधी प्रार्थना करेल का? आणि एवढे मला लक्षात ठेवा, येशूची एकही प्रार्थना वाया जात नव्हती. आणि त्याने वधस्तंभाचं मरण टाळण्यासाठी प्रार्थना केली असती ना, ती जर स्वीकारली गेली असेल तर आपल्याही घरं नव्हतं म्हणायचं. बरोबर आहे की नाही? पण त्याच्यासाठी ती प्रार्थना नव्हती. ती प्रार्थना होती गेतसेमनी बागेमध्ये त्याच्यात आलेली परिस्थिती आणि परिस्थिती टाळावी याच्यासाठी. हालेलुया. किती लोक समजत आहे? ज्यावेळेस त्याने ती प्रार्थना केली ना, त्या प्रार्थनेच्या नंतर येशूने अनुभवलं की देवदूतांनी येऊन त्याला ताकद दिली, देवदूतांनी येऊन त्याला शक्ती दिली, असं लिहिलं गेलेलं आहे. लूकच्या पुस्तकात देवदूतांनी येऊन त्याला काय दिली? शक्ती दिली. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा क्लिअर झाला ना, त्यावेळेस तो शिष्यांकडे आला. शिष्याला म्हटला, आता झोपा आणि विसावा घ्या, कारण घटका जवळ आली आहे. काय जवळ आली आहे? घटका जवळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात आहे? घटका म्हणजे कोणत्या गोष्टीविषयी लिहिलंय? घटका जवळ आली आहे. याचं पण पाहिलं भेटून 45 वर्ष वाचायचं मध्ये 24 वर्ष. आणि तो आपल्या शिष्याकडे येऊन त्यांना म्हणाला, आता झोप व विसावा घ्या, पहा घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. पहा घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती काय केला जात आहे? धरून दिला जाणार आहे. घटका याचा अर्थ समय आता जवळ आला. कोणता समय जवळ आलेला आहे? माझा धरून देण्याचा समय जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवाच्या लोकांना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की येशूला कोणीही धरू शकत नव्हतं. येशूला या घटनेच्या आधी 2 वेळेस पकडण्याचा प्रयत्न केला, पण येशू कोणाच्याही हातामध्ये आला नाही. 2 वेळेस येशू शिपायांच्या हातातून सटकला, पण आता तो शिपायांच्या हातामध्ये सापडला. त्याचं कारण आहे की आता येशूवरती पाप लादण्यात आलेलं होतं. त्यावेळेस पाप लादलं गेलं होतं. त्याचं पाप नसल्यामुळे त्याला कोणी थांबू शकत नाही. त्याचं पाप नसल्यामुळे त्याला कोणीही मारू शकत नाही. त्याचं पाप नसल्यामुळे त्याला कोणी शिक्षा करू शकत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये मृत्यू येऊ शकत नव्हता. का बरं मृत्यू येऊ शकत नव्हता? त्याचं कारण आहे की मृत्यू हे जे आहे ना, हे पापाचं वेतन आहे. मृत्यू काय आहे? पण येशूमध्ये पापच नव्हतं. म्हणू शकतो का येशू? म्हणजे येशूला मरण्यासाठी पापाची गरज होती. सिंपल सर. पण तो पाप तर करू शकत नाही. मग काय केलं गेलं? त्याला मरणं तर आवश्यक आहे. मग मरायचं जर असेल ना तर याचं पाप येणं गरजेचं आहे. जर पापच नसतं त्याच्यावर तर त्याला कोणीच मारू शकत नसतं. मग आता त्याच्यावर पाप येणं गरजेचं आहे किंवा पाप येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने पूर्ण जगाचं पाप काढून हे येशूवर लादलं गेलं आणि येशू लादल्यामुळे येशूला मरणापर्यंत जावं लागलं. कारण
पापाचं वेतन मृत्यू आहे, या ठिकाणामध्ये हे दर्शविण्यात येतं. हालेलुया. येशूला मरण्यासाठी सर्वप्रथम पाप घ्यावं लागले. जेव्हा त्याचं पाप आलं त्याच्यानंतरच शिपायांनी येऊन त्याला पकडलं आणि त्याला घेऊन जाण्यास निघाले. बघा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. वाचा मत्ती 27:47 वर्षापासून 47. इतक्यात पहा 12 जणांतील एक यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणारे त्यांना अशी खून सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तोच आहे, त्याला धरा. राईट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे. काय लिहिलं गेलं या ठिकाणामध्ये बघा. तो बोलत आहे इतक्यात पहा 12तील एक जो यहुदा तो आला आणि त्याच्या बरोबर मुख्य याजक लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. कोण कोण होतं त्या ठिकाणी येशूला पकडण्यासाठी? हॅलो. काय लिहिलं? मुख्य याजक लोकांचे वडील है ना, आणि हे त्याला पकडण्यासाठी आलेल्या ठिकाणी सोटे घेऊन तलवारी घेऊन. मुख्य याजक कामाला आले. मी जसं नियमशास्त्रात मागच्या शिकवलं होतं, नियमशास्त्र असं शिकवतं आपल्याला की ज्या वेळेस बलिदानाचा कोंबडा आणायचा ना तो मुख्य याजकांनी सांगायचं. कोणी आणायचा? नियमशास्त्रानुसार या घटना आपण अभ्यासणार आहोत. बलिदानाचा कोंबडा जर आणायचा अर्पणासाठी तो मुख्य याजकांनी घेऊन यावा. कोणी घेऊन यावा? मुख्य याजकांनी. आणि येशूला पकडण्यासाठी जे आलेले होते ना ते मुख्य याजक होते आणि मुख्य याजकांनी येशूला पकडलं आणि त्याला घेऊन देखील गेले. आणि बायबल आपल्याला या स्वरूपामध्ये शिकवतो. तुझं लक्षात येत आहे? मुख्य याजकांनीच त्याला पकडून नेलं. पण बघा त्या वेळामध्ये त्यांच्यामध्ये जेव्हा ते पकडायला आले ना त्या वेळामध्ये त्यांच्यामध्ये थोडीशी खराब गेलं. म्हणजे काय झालं? आता काय झाले? येशूच्या शिष्यामध्ये पडले, येशूला पकडून येणार. त्यातल्या त्यात पेत्र अतिशय अपेक्षित कानच कापून टाकला. तलवारीने कान कापला आणि हे लोक अजूनच हे झाले या गोष्टीमुळे. एका शिपायाचा कान कापला आणि जो त्या शिपायाचा मला काय गायचं सांगून उच्च पुस्तक आणि ज्यावेळेस त्या शिपायाचा कान वगैरे कापला गेला त्यावेळेस त्या ठिकाणी खडाजंगी झाली मोठ्या प्रमाणामध्ये है ना. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटली. बघा जेव्हा त्याचा कान कापला तर येशूने काय केला? क्लिअरली केला. येशूने तो पडलेला कान घेतला, तो कान काय करून टाकला, परत बसूनही घातला किंवा क्लिअर देखील केला. का बरं येशू करू शकला? त्याचं मुख्य कारण होतं की येशूने कधीच पाप केलेलं नव्हतं. पाप त्याच्या लागलं गेलेलं होतं पण येशूने पाप केलेलं नव्हतं म्हणून तो हा चमत्कार करू शकत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने त्या शिपायाला काय करून टाकलं? बरं येशूला काय गरज पडली होती शिपायाला कान करत बसवायची? झालं तर झालं काही विषय. येशू कसं पकडलं जाणार होतं ना. हालेलुया. लक्ष आहे सर्वांचं? काय गरज होती? काय कारण होतं? येशूने कान बसवला म्हणजे येशूची शिक्षा माफ होणार होती का? तसं बिलकुलही. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, कान कापणारा कोण आहे हे इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. कान कापणारा मी फोकस कोणाकडे केला माहिती आहे? वाचत असताना मी फोकस करायला पेत्राकडे दिला. जर मी अभ्यास करत असतो ना कान कापणारा येशूने कान का बसवलं. मी असं खूप विचार केला असं का असं कापलं तर कापलं तसं येशू पकडून येणारच होतं. मग ते परत क्लिअर करण्याचं कारण काय होतं कसं? हालेलुया. मग आता माझं लक्ष गेलं पेत्राकडे. कोणाकडं लक्ष? माझं लक्ष कोणाकडे गेलं? पेत्र. पेत्राकडे का लक्ष गेलं माझं माहिती का? कारण की जर येशूने त्या शिपायाचा कान जर नसता बसवला ना तर येशू बरोबर पेत्राला पकडलं गेलं असतं. कोणाला पकडलं गेलं असतं? कारण शिपायाचं कान कापलं जाते एका भ्रोमी शिपायाचा म्हणजे तो गुन्हेगार ठरतो ना पेत्र. आणि पेत्र जर गुन्हेगार ठरतोय तर पेत्राला हे 100% पकडलं गेलं असतं. पेत्र सुटला तर तो गुन्हेगार ठरला असं त्यावेळेस. पण जर पेत्र जर पकडला गेला असतं तर घडलं काय असतं? बघा पेत्राविषयी काही दिवस आधीच एक भविष्यवाणी करण्यात आलेली होती. येशू म्हणला तू पेत्र आहेस आणि या खडकावर माझी मंडळी बसू. हालेलुया. है ना. भविष्यवाणी होती आणि पेत्र वाचला गेला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याची लक्ष कोणाकडे?
येशूचं लक्ष कोणाकडे? पेत्राकडे. कोण वाचला गेला पाहिजे? पेत्र वाचला गेला पाहिजे. त्याला कान बसून सबूतच मिळून टाकलं, काहीच झालं नाही. काय झालं नाही? कारण पेत्राला पकडता कामा येशूने त्याच्या आधी एक घोषणाची वेळी, शेवटच्या घोषणाची वेळी घोषणाने पण केली होती. पेत्राला म्हणला तुम्हाला आहे ना, तुम्हाला काय करशील? 2 वेळा 2 वेळा आरवण्याच्या वेळी तू मला किती वेळ नाकारशील? 3 वेळेस तुम्हाला नाकारशील. बरं, 3 वेळेस का नाकारशील मला? 3 वेळेस नाकारावं गरजेचं आहे तुला. तू नाकारशील तर वाचशील. थोडक्यात कसं तुझं नाकारा नाही तर माझ्याबरोबर सोबत असतं मर्यादा. येशूने आधीच भविष्यवाणी करून टाकली आणि आपल्याला माहिती येशूची भविष्य पूर्ण होतच होतं. आणि येशूचं टार्गेट होतं पेत्र वाचला पाहिजे. पेत्र समजलं काय? येशूचं म्हणणं काय होतं? पेत्र वाचला पाहिजे. हालेलुया. आणि पेत्राविषयी घडणार येशूला माहित होतं की या माझ्याबरोबर याला पाय नेले याच्याविषयी आज घडू शकतं. हालेलुया. मग त्याच्या आधी येशू भविष्यात काय करून टाकली की तू मला 3 वेळेस नाकारशील. आणि ते नाकारणं पण गरजेचं होतं. आणि ते नाकारण्याच्यामुळे पेत्र नरकात जाणं असं भागला होता. त्याच्यावर पेत्राला पश्चाताप झाला, तो परत वाचला गेला. हालेलुया. पण नाकारणं गरज 2 गोष्टीमध्ये येशूने पेत्राला वाचवलं. एक, शिष्याचा कान क्लिअर करून, शिपायाचा कान क्लिअर करून दिला, त्यामुळे पेत्र आता गुन्हेगार ठरत नाही त्यांच्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट नाकार करणे, कारण की पेत्राच्या द्वारे खूप मोठे कामं पुढे घडणार होते. हालेलुया. किती लोक समजत आहे? लक्षात आलं? पेत्राच्या द्वारे खूप मोठे कामं पुढे घडणार होते. ते झाल्यानंतर जेव्हा येशूला पकडून नेण्यात आलं, येशूच्या दुःख सहनामध्ये हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा येशूला पकडून नेण्यात आलं तर बघा पुढे या 26 अध्यायामध्येच म्हणते, 26 अध्याय आणि 57 वर्षापासून. मग येशूला अटक करणारे त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्रीय वडील जमले होते, तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आत जाऊन शेवट काय होते हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. हेडलाईन वाचा. हेडलाईन. प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी. कोणापुढे? प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी. आपल्याकडे एवढा टाइम आहे पुन्हा आपण वाचल्यापासून नंतर तुम्ही वाचा. पण काय लिहिलं? प्रमुख याजकापुढे येशूची काय करण्यात आली? चौकशी करण्यात आली. प्रमुख याजक, त्याचं नाव काय होतं? कैफा. नाव काय त्याचं? कैफा. आता प्रमुख याजकाकडे का आणलं? बाकीच्या याजकांनी त्याला धरून आणलं, मग ते कोणाकडे आणलं गेलं? प्रमुख याजकाकडे आणलं गेलं. आता प्रमुख याजकाचं काम काय आहे बघा? प्रमुख याजका, मुख्य याजकाद्वारे काय आहे? येशूची चौकशी. ज्यावेळेस तुम्ही नियमशास्त्र वाचता आणि नियमशास्त्रामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पाहायला भेटतं, लेवियाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं तर लेवियाच्या पुस्तकात असं लिहिलं गेलेलं आहे, ज्यावेळेस अर्पणाचा कोकरा आणला जाईल, अर्पणाचा कोकरा, तर तो अर्पणाचा कोकरा तपासण्यासाठी मुख्य याजकाकडे आणायचा. कोणाकडे? त्याची तपासणी व्हावी, त्याचं परीक्षण व्हावं. परीक्षण काय व्हावं त्याचं परीक्षण व्हावं की तो निर्दोष आहे किंवा नाही. आणि परीक्षण कोणी करावं? मुख्य याजकाने त्याचं परीक्षण करावं या गोष्टीमध्ये. हालेलुया. है ना. आणि ज्या वेळेस मुख्य याजकाच्या द्वारे पहिली चौकशी झाली, त्याची सगळ्यात पहिली चौकशी झाली ती मुख्य याजकाच्या द्वारे. तर नियमशास्त्रानुसार या गोष्टी घडत आहेत, नियमशास्त्रानुसार या गोष्टी पुढे जात आहेत. कारण की येशू म्हटलेलं आहे ना, मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही, तर मी नियमशास्त्र काय करायला आलो आहे? पूर्ण करायला आलेलो आहे. म्हणून मुख्य याजकाच्या द्वारे देखील येशूची चौकशी होणं हे साहजिक होतं किंवा गरजेचं होतं. तिथे त्याची चौकशी झाली येशूची. तिथे त्याची चौकशी झाल्याच्या नंतर येशूला कुठं नेण्यात आलं? तिथं चौकशी झाली. त्याच्यामध्ये पुरावे शोधायचा प्रयत्न केला, हा गोष्टी आहे की याचं, पण त्यांना कोणतेच पुरावे त्याच्यामध्ये सापडत नव्हते. कोणतेही पुरावे नाही. पण काय सापडलं गेलं माहिती का? येशू काय म्हणला? की देवाचा पुत्र आहे. मुख्य याजक पहिले त्याला म्हटले नाही का, तू देवाचा पुत्र आहेस का? खरं खरं सांगतो आहेस. त्यावेळेस येशू काय म्हटलं माहिती का? आपण म्हणता त्याबद्दल, होय मी तसा आहे. तुम्ही मला मेघावर आरोहण करून यात्रा बघाल. आणि त्या मुख्य याजकाने आपले वस्त्र फाडले आणि वस्त्र फाडून म्हणायला लागला, दूर भाषण करतो. वस्त्र का फाडले? तर वस्त्र फाडलं कारण आहे की याने काय केलेलं आहे? दुर्भाषण केलं देवाच्या विरोधात. याने काय केलं? देवाच्या विरोधामध्ये दुर्भाषण केलेलं आहे. म्हणून त्याने तसं केलं. आणि येशूमध्ये त्यांनी एक दोष शोधला, ॲक्च्युअली नव्हता, पण तो त्यांनी मानला की हा देवाच्या विरोधात बोलतो. म्हणून त्याला आपण नंतर कोणाकडे नेण्यात आलं? त्याला पकडून नेण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, त्याला पकडून नेण्यात आलं
पकडून नेत असताना इथे याचकांनी त्याला फटके मारले, त्याला तोंडावर मारलं. 5 वचन त्याच्यामध्ये 26 अध्याय 66-67. तुम्हाला काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कुणी त्याला चप्पाळे मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? काय दिले गेलंय बघा. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कुणी त्याला चपटाका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? कारण ते लोक त्याला संदेष्टा समजायचे आणि त्याच्याविषयी ख्यातीपासून हा संदेश आहे. मग आता डोळे बंद करून आता सांग, तुला कोणी मारले नाही. त्याच्या तोंडावरती चपराका मारण्यात आल्या. काय मारण्यात आल्या? चपराका. बरं, आता चपराका मारले गेले का बरं? त्याचं भविष्यवाणी यशाचं पुस्तक 50-6 वचन वाचा. यशा 50-6. यशया 50-6 वचन. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, हे तुपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर दबच्ची यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ते काय लिहिले त्याला बघा. ही भविष्यवाणी या ठिकाणामध्ये पूर्णतेस झाली आणि या भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी ही घटना देखील आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहावयास मिळते. हालेलुया. हे समजून घ्या. हे सगळं नियमशास्त्रानुसार किंवा जुन्या करारानुसार या गोष्टी घडल्या जातात आणि यशायाच्या संदेशाच्या ग्रंथानुसार देखील ही घटना घडली गेलेली आहे. जसं की त्याच्याविषयी लिहिलं गेलं 50-6 वचनामध्ये. हे 6 वचन त्या ठिकाणामध्ये पूर्णतेस जातं. हालेलुया. त्याला फटके मारण्यात आले. त्याच्यानंतर लक्षात घ्या, त्याच्यानंतर फटके मारून झाल्याच्या नंतर त्याला कोणाकडे घेऊन गेले? चौकशीसाठी माहिती का? पिलाताकडे घेऊन गेले. कोणाकडे? पिलाताकडे. ज्यावेळी तो पिलाताकडे नेण्यात आला, पिलाता समोर त्याला चौकशीसाठी उभा करण्यात आलं. पिलाताने त्याला निर्दोष असं घोषित केलं. त्याच्यानंतर त्याला हेरोदासकडे हेरोदासने निर्दोष घोषित केलं. परत पिलाताकडे आणलं. पिलाताकडे आणल्याच्या नंतर पिलात म्हणला की याच्यात मला काही दोष आढळत नाही. हा पूर्णपणे काय आहे? निर्दोष असा आहे. याला मी कुठल्याही प्रकारचं शिक्षा करू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारे याला मरणदंड देण्यासारखं पाप यांनी केलेलं नाही. हा फक्त काय म्हणत आहे? मी राजा आहे. मी काय आहे? आणि राजा आहे हे म्हणणं तर पाप नाहीये. कोणी काही म्हणू शकतं. आता मी पण म्हणू शकतो मी राजा आहे म्हणून मी पाप केलं का? हालेलुया. मी म्हणू शकतो मी मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान म्हणून मी चूक केली का? लई मला पकडलं जाऊ शकतं का? लई मरणदंड दिलं जाऊ शकतं का? तर आपण म्हणू शकतो या गोष्टी. म्हणायला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम नाही. आणि पिलात देखील ते म्हणतो की मला याच्यात काही कोणता दोष आढळत नाही. का दोष नाही आढळत? कारण की याने तसं कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही ज्यामुळे याला मरणदंड देण्यात यावा. प्रेज द लॉर्ड. मरणदंड योग्य कोणतेही पाप याने केलेलं नाही. पिलाताने त्याला निर्दोष घोषित केलं. हेरोदने त्याला निर्दोष घोषित केलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या शिक्षणामध्ये बघा, त्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की जो अर्पणाचा कोपरा आहे ना, जोपर्यंत निर्दोष घोषित होत नाही ना तोपर्यंत त्याचं अर्पण केलं जात नाही ना. निर्गमन पुस्तक 12 अध्यायानुसार 12 अध्यायात लिहिलंय की अर्पणाचा कोपरा हा निर्दोष असावा आणि निर्दोष आहे की नाही याची तपासणी करावी. ज्यावेळी त्याची तपासणी होऊन समजेल की हा निर्दोष आहे त्यावेळेसच त्याला अर्पण करावं. म्हणजे हे असं घडलं बघा. शक्यतो मारलं कोणाला जातं? दोषी लोकांना. निर्दोष लोकांना सोडलं जातं. पण या ठिकाणी विश्वविषयी जे घडतंय ना ते सगळं वेगळं घडत आहे. तो निर्दोष असताना त्याला मारलं जात आहे. पण निर्दोष असताना मारलं जाणं हे खूप महत्वाचं होतं. कारण की पापी मनुष्यासाठी निर्दोष व्यक्तीचंच मरण गरजेचं होतं. जर निर्दोष व्यक्ती मरण तर पापी लोक तारले जाऊ शकतात, पापी लोक वाचले जाऊ शकतात. जर पिलाताने सांगितलं हा याच्यामध्ये मला दोष दिसतो, मुख्य याच्याकडे सांगितलं हा याच्यामध्ये मला मोठ्या प्रमाणात दोष दिसतो, किंवा हेरोदाने सांगितलं हा याच्यामध्ये मला मोठ्या प्रमाणात दोष दिसतो आणि हा दोषी तो खरंच दोषी असता तर मग आपल्यासाठी मरण पावू शकला नसता. पण त्याच्याविषयी हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं होतं की हा दोषी नाही, हा पूर्णपणे निर्दोष आहे. कारण जुन्या करारानुसार, नियमशास्त्रानुसार, लेवीच्या पुस्तकानुसार निर्दोष व्यक्तीचंच बलिदान पापी लोकांसाठी आवश्यक होतं. कारण तो मरणारा होता तो निर्दोष आणि ज्यांच्यासाठी मरणार ते दोषी होते. प्रेज द लॉर्ड. मग त्याला आपल्यासाठी मरायचं आहे तर त्याला निर्दोषतेमध्ये मरणं काय होतं? गरजेचंच होतं. बोला येशू मसीह की हालेलुया. ज्यावेळेस त्याच्याविषयी सर्टिफिकेट मिळाले, ज्यावेळेस त्याच्याविषयी सांगण्यात आले की हा निर्दोष आहे, त्यावेळेसच त्याला मारण्यासाठी नेण्यात आलं.
बघा, तो निर्दोष आहे, पिलाताला सोडून देणार होता, मागे शिकवलं होतं पिलाताला सोडून देणार, परंतु सगळ्यात मोठा उठाव कोणी केला, याला मारून टाका म्हणून सगळ्यात मोठा उठाव केला तो मुख्य याजकांच्या द्वारे. कोणाच्या द्वारे? मुख्य याजकाने उठाव केला, जे आपल्याला योहान 19:6 पाहायला मिळतं. का मुख्य याजकाने उठाव केला? त्याचं कारण हे आहे की मुख्य याजकाच्या उठावाच्या द्वारे येशू मरणार होता. नियम शास्त्र असं सांगतं, जो अर्पण होणारा कोपरा आहे तो याजकाच्या द्वारेच अर्पण केला जातो. कोणाच्या द्वारे? मागच्या तेव्हा सांगितलं होतं की पिलाताने आपला हात काढून घेतला. पिलात म्हटला, मी त्याला मारणार नाही, तू मला काय करते का, माझे हात धुवून घेतो. त्याचं कारण हे आहे की पिलात त्या नियमशास्त्राशी रिलेटेड नव्हता. पिलात असा नव्हता नियमशास्त्राने सगळे बकरे मारायचे. पिलात असा नव्हता कोकरे मारायचा. पिलात आणि नियमशास्त्र लांबपर्यंत संबंध नव्हता. नियमशास्त्राशी संबंध होता यहुदी लोकांचा, इस्रायल लोकांचा. हालेलुया. मग आता हा येशू जो आहे, हा अर्पण होणारा कोपरा आहे. तर हा अर्पण होणारा कोपरा या नात्याने आता येशूला मारण्याची जबाबदारी पिलाताची नव्हती, ते येशूला मारण्याची किंवा बलिदान करण्याची जबाबदारी होती ती मुख्य याजकांचीच. आणि मुख्य याजकाच्या द्वारेच तो मारला जातो. प्रेज द लॉर्ड. समजले का? म्हणून मुख्य याजकांनी ज्यावेळेस चौकशी चालली, त्याला पकडून हे करण्याला मुख्य याजकाच्या द्वारे चौकशी झाली, पिलाताद्वारे चौकशी झाली, निर्दोष दिसला. निर्दोष दिसल्यानंतर त्याला ज्यावेळेस सोडून देण्यात येणार ना, त्यावेळेस मुख्य याजकाने उठाव केला. वाचा योहान सुसमाचार 19:6. मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा. हा, मुख्य याजक आणि त्याचे कामगार त्याला ओरडून काय म्हणाले, याला काय करा, वधस्तंभावर खिळा, याला वधस्तंभावरती खिळा. प्रेज द लॉर्ड. कुठे खिळा याला? वधस्तंभावर. कारण की जुन्या काळानुसार अर्पणाचे कोपरे हे याजकांच्या द्वारेच अर्पण केले जायचे. ज्यावेळेस पुढे वाचा, पिलात काय म्हणला? पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा. कोण नेऊन ठेवा? तुम्हीच. आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं. आतापर्यंत वधस्तंभावर मरण जाण्याची शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला होता? पिलातालाच होता. सरकार होतं रोमचं. म्हणजे काय? रोमी लोकांचं सरकार, रोमी लोकांचा अधिकार, रोमी लोकांचं सगळं आहे ना, पिलात वगैरे नाही का, गव्हर्नर होतं त्यावेळेस पिलात तिथला. आणि त्यावेळेस जे पण शासन देण्याचं काम व्हायचं ना, ते कोणाच्या द्वारे व्हायचं? कोणाच्या द्वारे व्हायचं? पिलाताच्या द्वारे. म्हणजे रोमी सरकारच्या द्वारेच व्हायचं ती गोष्ट. पण आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे, पिलाताने पहिल्यांदा आपला हात काढून घेतला. मी त्याला वधस्तंभावर देणार नाही, तर तुम्हीच नेऊन त्याला कुठे खिळा? वधस्तंभावरती नेऊन खिळा. प्रेज द लॉर्ड. का बरं पिलात म्हणला वधस्तंभावर नेऊन खिळा? कारण की अर्पणाचा कोपरा हा मुख्य याजकाच्या द्वारेच अर्पण व्हावा, म्हणून पिलाताने आपला हात काढून घेतला. पिलाताला नियमशास्त्र माहिती नाही, परमेश्वराने त्याच्या बायकोला स्वप्न दिलं, मागे शिकवलं होतं. आणि त्याच्या बायकोला स्वप्न दिलं की हा निर्दोष आहे, याच्यामध्ये तुम्ही पडू. त्याची बायको तिला जाऊन सांगितलं, तो निर्दोष आहे, त्याच्यामध्ये पडू नका. हे जेव्हा पिलाताने ऐकलं, पिलात बेचैन झाला आणि पिलाताने आपला हात काढून घेतला. पिलाताने आपला हात काढून घेतला असताना नियमशास्त्रानुसार येशूचा मृत्यू झालाच नसता. येशूचा मृत्यू हा नियमशास्त्रानुसार व्हावा म्हणून पिलाताने आपला हात काढून घेतला. पण हे देवाची योजनेने काढून घेतला. पिलाताला कळत नाहीये काय चालू आहे, पिलाताला माहिती नाही काय चालू आहे, पिलाताला नियमशास्त्र पण माहिती नाही. पण देवाने त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याला हात काढून घ्यायला भाग पाडलं. का भाग पाडलं? तर येशूचा मृत्यू हा याजकाच्या द्वारेच, महायाजकाच्या द्वारेच व्हायला पाहिजे आहे. मग त्याला वधस्तंभावर खेळण्यासाठी महायाजक त्याला घेऊन गेले. कोण घेऊन गेले त्याला? महायाजक त्याला घेऊन गेले. पहिला सांगतो, महायाजक त्याला घेऊन गेले. हालेलुया. त्याच्या दुःख सहनाच्या समयामध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की महायाजक त्याला घेऊन गेले. बोला येशू मसीह की हालेलुया. सर्वांना लक्ष घेत आहे. महायाजक त्याला घेऊन गेले आणि ज्या वेळेस महायाजकाने त्याला नेत असताना मागच्या तुम्हाला शिकवलं की त्याच्या खटला चालला, त्याला फटके मारण्यात आले. फटके मारून झाल्याच्या नंतर वलण्याचा सण आहे, वलण्याच्या सणाच्या दिवशी त्याच्या आधी पिलात काय म्हटला की आज वलण्याचा सण आहे तुमचा, या सणाचा असा नियम आहे, या सणाच्या दिवसामध्ये एक तरी गुन्हेगार सोडला पाहिजे. त्याला माफ केला पाहिजे, त्याला सोडून दिलं पाहिजे. त्यावेळेस काय घडलं माहिती का? यहुदी लोकांसमोर दोन गुन्हेगार उभा केले. एक कोण होता?
बरब्बा आणि दुसरा येशू. असे दोघे जण, येशू गुन्हेगार नव्हता, त्यांच्या नजरेत गुन्हेगार. असे 2 जण समोर उभा केले आणि काय सांगितलं गेलं, 2 जण तुमच्या समोर उभे केले जात आहे. आता दोन्हीपैकी तुम्हाला कोण पाहिजे आहे, कोण सोडलं गेलं पाहिजे, त्याचं आणि कोण मृत्यूदंडास दिला गेलं पाहिजे. त्यावेळेस सगळे यहुदी लोक एकाच वेळा ओरडले की आमच्यासाठी बरब्बाला सोडा. कोणाला सोडा? आमच्यासाठी बरब्बाला सोडा, पण येशूला वधस्तंभावर द्या. आणि बरब्बाला सोडलं त्यावेळेला पाहिजे. त्याचं कोणाला सोडलं? बरब्बाला. बरब्बाला सोडलं आणि बरब्बाच्या जागेवर कोणाला वधस्तंभावर दिलं? वधस्तंभावर देण्यात आलं येशूला. बरं, आता बरब्बाला सोडलं हे कोणत्या गोष्टीला दर्शवलं माहिती का? तुम्हाला माहिती का, येशू ज्यावेळेस या जगामध्ये आला ना, तर तो आपल्या ऐवजी मरण्यासाठी आला. ऐवजीचं मरण घेण्यासाठी. कोणतं मरण घेण्यासाठी? ऐवजी म्हणजे बदली, बरोबर ना? आता येशूला बदली मरण घ्यायचं आहे, तर हे कसं लोकांसमोर जावं, त्याचं मोठं उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी. बरब्बाच्या ऐवजी येशू आला. बरब्बा गुन्हेगार होता. बरब्बा काय होता? गुन्हेगार. आणि बरब्बाच्या ऐवजी कोण मरण पावलं? येशू मरण पावला. आता समजून घ्या, बरब्बाच्या जागेवर आपण सगळेजण आहोत. आपण गुन्हेगार होतो, आपल्याला मरायचं होतं. म्हणजे तो वधस्तंभ येशूसाठी दिला ना, तो वधस्तंभ कोणासाठी होता? बरब्बासाठी. कोणासाठी तो वधस्तंभ? बरोबर की नाही? बरं, आता ऐका, 3 जण वधस्तंभावर खेळले जाणार होते. किती जण? 3 जण. एक बरब्बा आणि बरब्बाचे 2 साथीदार. त्याचं 3घांना एकाच वेळी मृत्यूदंड दिला जाणार होता, मरणदंड. आणि ते सुनावलं पण होतं मरणदंड त्यांच्यासाठी, म्हणून त्यांच्यासाठी तर वधस्तंभ तयार केलेले होते. आणि बरब्बाला ज्या दिवशी वधस्तंभ द्यायचा त्या दिवशी बरब्बा सुटला. म्हणजे बरब्बासाठी खूप मोठी गोष्ट झाली. ज्या दिवशी वधस्तंभावर मरायचा ना, त्याच दिवशी तो तिथून सुटला देखील. कोणामुळे सुटला? येशूमुळे, आहे ना. आणि मग त्यावेळेस काय घडलं, बरब्बाचे अजून 2 साथीदार पण होते, ते नाही सुटले, पण बरब्बा सुटला. मग ज्या वेळेस येशूला वधस्तंभ ठेवण्याची वेळ आली ना, तो वधस्तंभ होता बरब्बाचा वधस्तंभ. आता आपण स्वतःला बरब्बाच्या जागेवर ठेवूया. म्हणजे थोडक्यात बरब्बा सुटला म्हणजे आपण सुटलो. आपल्या जागेवर आपल्या बदली, आपल्या ऐवजी कोण मरण पावलं? आपल्या ऐवजी कोण मरण पावलं? येशू आपल्या ऐवजी मरण पावलं. प्रेझेंट नॉट, आपल्या ऐवजी, आपल्या बदल्या, आपल्या बदली येशू मरण पावलं. हे खूप मोठं उदाहरण आहे. आपलं अजून एक उदाहरण पाहायला भेटेल बघा, अब्राहामाविषयी. अब्राहामाला देखील सांगितलं, तुझा मुलगा तू काय कर, बलिदान कर, तुझा मुलगा अर्पण कर. ज्यावेळेस मुलाचं अर्पण करायची वेळ आली, त्यावेळेस परमेश्वराने अब्राहामाला सांगितलं, तू आपला हात आवड, आपल्या मुलाला अर्पण करू. त्याच्या मुलाला त्याने खाली उतरवलं आणि परमेश्वर म्हणला की त्याच्यासाठी एक कोपरा सिद्ध केलेला आहे, तो समोर गाडीत आहे. अब्राहामने त्या कोपऱ्याला घेतलं आणि ते वेदीवरती त्या कोपऱ्याचं बलिदान केलं. आणि या ठिकाणी देखील आपण बघूया, इसहाकाच्या जागी आपण स्वतःला ठेवू. कोणाच्या जागी? आहे ना. ज्या आपण मृत्यू पावणार होतो ना पापामध्ये, परंतु काय घडलं, परमेश्वराने वेळेवरती काय केलं, कोपरा पाठवून दिला. आपण वाचले गेलो, पण त्या जागा कोण मरण पावलं? याला मध्ये ऐवजी येणं किंवा बदली येणं. त्याच पद्धतीने येशू देखील आपल्या ऐवजी आपल्या बदली आहे. आपल्या ऐवजी तो काम करत आहे, आपल्या ऐवजी मृत्यू घेत आहे, आपल्या ऐवजी मरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि ही घटना खूप महत्वाची ठरते सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आणि आपल्यासाठी. येशू मसीह, ही घटना आपल्या सर्वांसाठी महत्वपूर्ण ठरते की येशू आपल्या ऐवजी मरण पावलेला आहे. हालेलुया. हे तुला समजत नाही, आपल्या ऐवजी येशू मरण पावलेला आहे. ज्यावेळेस येशूला मरणदंड दिला, त्यावेळेस येशूला ज्यावेळेस ते लोक घेऊन गेले मारण्यासाठी, त्यावेळेस येशूच्या खांद्यावरती वधस्तंभ देण्यात आला. येशूच्या खांद्यावर काय दिला गेला? वधस्तंभ. येशूच्या दुःख सणाची सुरुवात आहे. वधस्तंभ देण्याच्या आधी तुम्ही जर बायबल जर वाचलं ना, वधस्तंभ देण्याच्या आधी त्याच्याविषयी आणखी एक घटना घडली. लूकच्या पुस्तकामध्ये लोक शिकवतात. ओके.